नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचे परिणाम अवघ्या जगावर होत आहेत. हे युद्ध सुरू होऊन तब्बल 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, परंतु अद्यापही हे युद्ध थांबलेलं नाही. युद्धविराम असतानाही पुन्हा एकदा हे युद्ध भडकल्यामुळे जगामध्ये खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेमध्ये युद्धाचे ढग अधिकच गडद झालेत. अमेरिका इराण युद्धामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाची जागतिक पुरवठा साखळी अगदी विस्कळीत झाली आहे. त्यामुळेच केंद्र सरकार देखील अलर्ट झालं असून काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी इंधनाचा जपून वापर करण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातील तणावामुळे मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या आणि LPG सिलेंडरच्या किमती देखील वाढत असल्याचं चित्र दिसून येते. यातच आता केंद्र सरकारनं आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे. अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या कमी करण्यात आली आहे. म्हणजेच आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानित LPG सिलेंडरची संख्या 9 वरून 4 पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील वृत्त सध्या समोर येताना दिसते. LPG गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती आणि अनुदानावरील LPG सिलेंडरवरील वाढीव खर्च लक्षात घेता केंद्र सरकारनं आता अनुदानित LPG सिलेंडरची संख्या 9 वरून 4 पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दरवर्षी जवळपास 9 गॅस सिलेंडर कमीत कमी मिळत होते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आता दरवर्षी अनुदानित 4 गॅस सिलेंडर मिळतील. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 682 रुपयांचा हा सिलेंडर मिळत असतो. आता उज्ज्वला योजनेअंतर्गत 642 मध्ये आता यांना वर्षाला 4च सिलेंडर मिळतील. 4 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर लागल्यास त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. दरम्यान मे 2016 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सुरुवातीला दरवर्षी 12 अनुदानित 14 किलो वजनाचे LPG सिलेंडर मिळत होते. त्यानंतर गेल्या वर्षी हा कोटा 9 सिलेंडरपर्यंत कमी करण्यात आला होता आणि त्यानंतर आता हा कोटा आणखीन कमी करून 9 ऐवजी 4 सिलेंडरपर्यंत आणण्यात आला आहे. केंद्र सरकारनं मे 2022 मध्ये प्रत्येक 14 किलो LPG सिलेंडरवरती 200 रुपयांचं अनुदान सुरू केलं होतं, जे प्रत्येक रिफिल खरेदीनंतर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जात होतं. ऑक्टोबर 2023 मध्ये हे अनुदान प्रति सिलेंडर 300 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं होतं आणि त्याचा प्रमाणशीर लाभ हा 5 किलो सिलेंडरलाही देण्यात येत होता. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये 1 किंवा 2 नव्हे तर तब्बल 29 रुपयांची वाढ 7 जून रोजी करण्यात आली. त्यामुळे 14 किलो LPG गॅस सिलेंडरच्या किमती 912 वरून 941 रुपयांपर्यंत पोहोचल्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला. अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या कमी करण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.